मांडला की अर्बन नक्सलाईट वारीमध्ये येऊन त्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतायत वगैरे, आणि त्याच्यावर मिटकरींनी त्याला प्रत्युत्तर दिलं की आमचा विचारसरणी शाहू फुले आंबेडकरी आहे. तर या दोघं टोकांना तुम्ही म्हणजे कसं बघता? एक तर काल विधान परिषदेमध्ये काय चर्चा झाली मला माहीत नाही, कारण मी काल दिल्लीमध्ये माझ्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीला होतो. रात्री उशिरा मुंबईत आला, सकाळी मी इकडं मी समजून घेईन नेमकं मनीषा कांद्यांना काय म्हणायचं होतं किंवा अमोल मिटकरींनी काय म्हणायचं होतं. 700-750 वर्षाची आध्यात्मिक विचाराची वारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये आज वारकरी संप्रदाय शतकोनी शतके जपत आला आहे. अशा वेळेला त्याचं महात्म्य, त्याचं औत्सुक्य तर नवीन पिढीलासुद्धा आहे. त्याची एकंदरीत संबंध महाराष्ट्र आणि शेजारच्या लगतच्या राज्यातली असलेला सहभाग प्रचंड फार खूप मोठा आहे. त्यामुळे नेमकं काय चर्चा झाली ती समजून घेणंच मी प्रतिक्रिया देईन. त्यांच्या अपेक्षा त्यांनी बोलणं गैर काय, वरिष्ठ आहे, त्याबद्दल निर्णय होईल काही. ते वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडे आम्ही 3 जिल्ह्याची जबाबदारी दिली, जळगाव, नंदुरबार, त्याच्यानंतर धुळा संघटनेची जबाबदारी दिली. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमधला भाग ज्यावेळेला येईल त्यावेळेला होईल. त्यांचं पक्षातलं स्थान हे त्या पातळीवरती आहे, मंत्री असतानाचं ते आज आहे, तर त्या पद्धतीने पुढे राहील. पॉलिटिकल पोलरायझेशन ज्याला राजकीय ध्रुवीकरण आपण म्हणतो ते सतत घडतच असतं. गेल्या 19 ते 24 जेवढं ध्रुवीकरण झालं आहे तेवढं तर कधीच झालं नव्हतं. आता याच्या पुढे काय काय होतं बघत राहावं. कायंदे आणि मिटकरी यांच्या आता ते प्रत्येक गावात गेल्यावर पूर्वी पाठीवरती असंच असायचं ना. पूर्वी ज्या वेळेला शाखा असायच्या ना त्यावेळेला ते असंच असायचं. आता त्यांचा टीचर त्यांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे. पूर्वीपासूनच शिवसेनेचं बौद्धचिन्ह वाघ हे दाखवायला, बौद्धचिन्ह असं नाही म्हणत मी, बौद्धचिन्ह शब्द कदाचित वेगळा राहील, पण त्यांचं नेहमीच याच्यामध्ये ते असायचं. कदाचित त्यांना वाटत असेल इतक्या वर्षांनी 2 बंधू एकत्र येत आहेत, केलं असेल तर काय. एक सांगितलं की आम्ही निर्णय घेतला की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा. आम्ही त्या निर्णयावरती थांबू. पक्षाचा परवा वर्धापन दिन झाला, त्याच्यात 2 ठराव पास झाले वर्धापन दिनात. एक, सिन्नर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेब, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सेना दलाचे प्रमुख आणि सर्व सैनिक दल. एक ठराव. दुसरा ठराव आम्ही केला, आमची भविष्यातली वाटचाल आमच्या मूळ विचारधारेची नाव सोबत ठेवत, सेक्युलरिझम, शाहू फुले आंबेडकरांची. आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि पुढेही आमची राजकीय वाटचाल एनडीए म्हणून राहणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की विलिनीकरणाचं काय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना 2014 सालापासून किमान 4 ते 5 वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली होती. मी आज अधिकृत अनेक वेळेला बोललो. मी पुन्हा एकदा जळगावच्या भूमीत अधिकृत पुन्हा ते अधोरेखित करतो. 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो. एका लागायच्या वेळेला सिल्वर ओकला आदरणीय पवारसाहेब, मी, भुजबळसाहेब, प्रफुल्ल पटेल, अजितदादा होते. 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आम्ही बाहेरून सांगितलं माध्यमांना आमचा भाजपला पाठिंबा आहे, बाहेरून पाठिंबा आहे. त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाला वगैरे वगैरे झाला. 16-17 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये जाण्याच्या सगळ्या चर्चा, सगळे सुपास्कार, लोकसभेच्या जागाच्या वाटपशी झालं होतं, कारण मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी ती वाटाघाटी करत होतो. पण अंतिम क्षणाला किंवा सरकारमध्ये सहभागी होण्याच्या क्षणालाच एक वेगळा मुद्दा आला. आम्हाला अपेक्षित होतं की त्यावेळेला शिवसेनेला सरकारमधून बाहेर काढलं जाईल. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वच्छ सांगितलं की शिवसेना आत राहील, तुम्ही येत असेल तर तुमचं स्वागत आहे. मी 2017चं सांगतो, ज्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेला. त्यामुळे ते त्यावेळेला मटेरियलाइज झालं नाही. 19ला सुद्धा सरकारमध्ये जाण्याची चर्चा दोन्ही बाजूनी चालू होती. भारतीय जनता पक्षाबरोबर पण सुरू होती. त्यावरती वक्तव्य करणाऱ्या काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये मला काय फारसं बोलावंसं वाटत नाही, पण त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. अजितदादांनी ओबीसी चळवळीसाठी अर्थमंत्री या नात्याने दिलेलं योगदान, पक्षाचे अध्यक्ष म्हणून समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना सत्तेमधला दिलेला सहभाग,
इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा अधिक उजवा आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की अजितदादा जातीपातीच्या पलीकडचे राजकारण करणारे महत्त्वाचे नेते आहेत. काही माणसं त्यांच्याबद्दल बोलत असतील ते काय फारसं दखलपात्र आहेत असं मानण्याचं काय कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.